Good afternoon, everybody. First year electrical engineering, semester second. आता जी झालेली आहे ती फर्स्ट सेमिस्टर आहे. प्रतिवर्षी 2 सेमिस्टर असतात. तर तुमची फर्स्ट सेमिस्टर झालेली आहे, त्याची ऑनलाईन एक्झाम पण झालेली आहे. तर त्याच्यामध्ये आपला बेसिक सायन्स हा सब्जेक्ट होता. तर आता आपल्याला या ठिकाणी सेमिस्टर सेकंडमध्ये केमिस्ट्री विषय आहे. त्याचं नाव आहे अप्लाइड सायन्स केमिस्ट्री. अप्लाइड सायन्स केमिस्ट्री सब्जेक्ट कोड आहे 22-211. ठीक आहे. तर आता फर्स्ट सेमिस्टरमध्ये आपण पाहिलं होतं बेसिक सायन्स. त्याच्यामध्ये 2 विषयांचा समावेश होता, एक फिजिक्स आणि दुसरा केमिस्ट्री. तसंच सेम या ठिकाणी आता की अप्लाइड सायन्स आहे, तर त्याच्यामध्ये 2 विषयांचा समावेश आहे, फर्स्ट फिजिक्स आणि दुसरा केमिस्ट्री. फिजिक्स and second केमिस्ट्री. तर आपण याची सर्वप्रथम मार्किंग सिस्टीम बघू काय आहे की सर्वसाधारण पासिंग किती असणार आहे, मार्क सिस्टीम काय असणार आहे, प्रॅक्टिकलचे मार्क्स कसे असणार आहे ते या ठिकाणी बघू आपण. तर फिजिक्स किंवा केमिस्ट्री, सर्वप्रथम आपण बघू केमिस्ट्री. केमिस्ट्रीमध्ये 35 मार्क्स थेअरीसाठी असतील. थेअरीसाठी 35 मार्क्स. आणखी फिजिक्सला देखील थेअरीसाठी असतील 35 मार्क्स. टोटल 17 मार्क्स. 70 मार्काची थेअरी एक्झाम असेल ऑनलाईन. ऑब्जेक्टिव्ह ऑनलाईन ऑब्जेक्टिव्ह 35 मार्क्स केमिस्ट्री, 35 मार्क्स फिजिक्स. टोटल 70 मार्काची ऑनलाईन प्रॅक्टिकल एक्झाम असेल, थेअरी एक्झाम असेल. त्यानंतर उर्वरित जे 30 मार्क आहेत, हे 30 मार्काची विभागणी कशी असेल बघा. तर 5 मार्क्स मायक्रो प्रोजेक्ट, प्लस 10 मार्क युनिट टेस्ट. इकडे तशीच असेल 5 मार्क्स मायक्रो प्रोजेक्ट प्लस 10 मार्क्स युनिट टेस्ट. ओके. टोटल 30 मार्क. केमिस्ट्रीचे 15 मार्क्स, फिजिक्सचे 15 मार्क्स, टोटल 30 मार्क. असे तुम्हाला 30 पैकी 17 प्लस 30 100 मार्क्स हे अप्लाइड सायन्सच्या थेअरीसाठी असते. परत एकदा सांगते बघा, थेअरीचं अप्लाइड सायन्समध्ये 2 विषयांचा समावेश आहे, फर्स्ट फिजिक्स, सेकंड केमिस्ट्री. तर आज ह्याच्यामध्ये थेअरी मार्क्स असणार आहेत, ते केमिस्ट्रीसाठी 35 मार्क्स असणार आहेत, फिजिक्सला पण 35 मार्क्स असणार. दोन्ही मिळून 70 मार्काची ऑब्जेक्टिव्ह ऑनलाईन थेअरी एक्झाम आहे. तर त्याच्या ठिकाणी एक प्रश्न असेल, 4 पर्याय असतील. तुम्ही आता एक्झाम दिलेली आहे बेसिक सायन्सची, सेम तोच पॅटर्न असणार आहे, त्याच्यात काही बदल नाही. त्यानंतर 5 मार्क मायक्रो प्रोजेक्ट प्लस 10 मार्क्स युनिट टेस्ट.
असे टोटल 15 मार्क्स केमिस्ट्रीसाठी असतील आणि फिजिक्समध्ये देखील 5 मार्क्स मायक्रो प्रोजेक्ट 10 मार्क्स युनिट टेस्ट असे 15 मार्क्स फिजिक्ससाठी असतील. दोन्ही मिळून 30 मार्क्स होतील. 70 + 30 100 मार्क्स तुम्हाला थिअरीसाठी असतील अप्लाइड सायन्स विषयासाठी. आता प्रॅक्टिकलचे बघू आपण. प्रॅक्टिकल्स याच्यामध्ये केमिस्ट्री आणि फिजिक्स. तर प्रॅक्टिकल परीक्षा प्रॅक्टिकल एग्जाम 25 मार्क्स, इथे 25 मार्क्स आणि इकडे टोटल असेल 50 मार्क्स 50 मार्क्स. ठीक आहे. त्यानंतर प्रॅक्टिकल पीए म्हणजेच एक्सपेरिमेंट. जे काही त्याचे एक्सपेरिमेंट होणार आहे त्याला 25 मार्क असतील या ठिकाणी. फिजिक्सलाही 25 मार्क्स असे टोटल 50 मार्क्स. टोटल प्रॅक्टिकलचं केलं तर 100 मार्क्स हे अप्लाइड सायन्स विषय. परत एकदा सांगतोय बघा, अप्लाइड सायन्स विषयामध्ये 2 विषयांचा समावेश आहे, केमिस्ट्री फिजिक्स. तर केमिस्ट्रीमध्ये थिअरी एक्झाम असणार आहे ते 35 मार्क्स, फिजिक्स 35 मार्क्स, टोटल 70 मार्क्सची एक्झाम असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला 28 मार्क पडणं गरजेचं आहे. 28 मार्क्स पडले तर तुम्ही पास असणार. याच्यामध्ये मायक्रो प्रोजेक्ट 5 मार्क्स, युनिट टेस्ट 10 मार्क्स, टोटल 15 मार्क्स हे केमिस्ट्रीसाठी असतील. सेम पॅटर्न 15 मार्क्स हे फिजिक्ससाठी असतील. टोटल 30 मार्क्स. तर 30 युनिट टेस्ट तुम्हाला माहिती आहे 2 टेस्ट होतात, त्याचे मार्क्स या ठिकाणी झाले जातील. तर 30 आणि 70 टोटल 100. तर त्याच्यामध्ये 40 मार्काला पास. 40 मार्क्स मिळाले 100 पैकी तर तुम्ही पास झाला. मिळून जातात मार्क्स. अभ्यास करावा लागतोय. डिटेल अभ्यास केला तर काहीच अडचण येत नाही. नंतर प्रॅक्टिकल्स केमिस्ट्री प्रॅक्टिकल एक्झाम प्रॅक्टिकल परीक्षा ही सर्व एक्सपेरिमेंट झाल्यानंतर आपण शेवटीला घेतोय. त्या प्रॅक्टिकल एक्झामसाठी तुम्हाला 25 मार्क आहेत. फिजिक्सच्या प्रॅक्टिकल एक्झामसाठी 25 मार्क असतील. टोटल 50 मार्क असतील. सेम प्रॅक्टिकल पीए तुम्ही जे एक्सपेरिमेंट करताय प्रयोग वया तुम्ही वहीमध्ये लिहून काढता एक्सपेरिमेंट. ते जे एक्सपेरिमेंट आहेत त्या प्रत्येक एक्सपेरिमेंटला 25 मार्क्स आहेत. त्याचं कन्वर्जन टोटली शेवटी 25 मार्काला केलं जाते. फिजिक्सचे देखील 25 मार्काला केलं जाते आणि टोटल मार्क्स जे आहेत ते 50 तुम्हाला दिले जातात. टोटल प्रॅक्टिकलचे मार्क भेटले तर एक्झामचे 25 एक्झामचे 50 आणि एक्सपेरिमेंटचे 50 टोटल 100 पैकी तुम्हाला मार्क त्या ठिकाणी मिळतील. टोटल अप्लाइड सायन्स विषय जर बघितला तर थिअरी 100 मार्क्स, प्रॅक्टिकल 100 मार्क्स असा 200 मार्कांमध्ये विभागला गेलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण सिलेबसकडे वळू. आता हे लिहून घ्या तुम्ही मार्किंग सिस्टीम की तुम्हाला या सेमिस्टरचा अप्लाइड सायन्स विषयाचं स्वरूप समजून जाईल. सिलेबसकडे वळू. टोटल आपल्याला अप्लाइड सायन्स विषयासाठी 6 चॅप्टर आहेत. त्यातले पहिले 3 1 2 3 हे फिजिक्ससाठी असतील. त्यानंतर उर्वरित 3 आहेत ते केमिस्ट्रीसाठी असतील. तर केमिस्ट्रीचे आपण चॅप्टर्स त्याची नावे आणि त्याला वेटेज किती मार्क्स आहे
ते या ठिकाणी बघू. फर्स्ट चॅप्टर आहे वॉटर ट्रीटमेंट अँड एनालिसिस. वॉटर ट्रीटमेंट अँड एनालिसिस. तर त्याला मार्क्स आहे टोटल 12 मार्क्स आहे. 12 मार्क्स. सेकंड चॅप्टर आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री अँड बॅटरीज. इलेक्ट्रोकेमिस्ट्री अँड बॅटरीज टोटल 14 मार्क्स आहेत. 14 मार्क्स. नंतर थर्ड चॅप्टर आहे मेटल्स अलॉयज. metals alloys and insulators. metals alloys and insulators. तो त्याला आहे 9 मार्क्स. टोटल बघा किती झाले 35 मार्क्स होतील. तर हे केमिस्ट्रीचे 3 टॉपिक आहेत. फर्स्ट टॉपिक आहे वॉटर ट्रीटमेंट अँड एनालिसिस, त्याला 12 मार्क्स आहेत. सेकंड टॉपिक आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री अँड बॅटरीज, 14 मार्क्स आहेत 14. लास्ट टॉपिक आहे मेटल्स अलॉयज अँड इन्सुलेटर्स, 9 मार्क्स. टोटल मार्काची बेरीज इथं 35 मार्क्स आहेत वेटेज. 12 9 21 4 25 10 35 35 मार्क्सचा सिलेबस आहे. तर तुम्हाला त्याच्यातले क्वेश्चन्स 35 मार्क्ससाठी येतील. तर या ठिकाणी वॉटर ट्रीटमेंट एनालिसिस म्हणजे काय? वॉटर म्हणजे पाणी, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तर पाण्याचे अनेक प्रकार आहेत, पाण्याचे सोर्सेस वेगवेगळे आहेत. तर अशुद्ध पाणी जे आहे ते पाणी प्युअर करून कसं यूज केला जातो, वापरलं जातं हे त्या ठिकाणी बघितलं जातं. तर त्याचे 2 प्रकार आहेत, हार्ड वॉटर आणि सॉफ्ट वॉटर. हार्ड वॉटर सॉफ्ट वॉटर आपण त्या ठिकाणी सिलेबसमध्ये गेल्यानंतर बघू डिटेलमध्ये. त्यानंतर इलेक्ट्रोकेमिस्ट्री अँड बॅटरीज. इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रोलाइट, इलेक्ट्रोलिसिस, कॅटायन्स, एनायन्स, इलेक्ट्रोड्स, कॅलिबर इलेक्ट्रोड्स किंवा बॅटरीज. बॅटरीजमध्ये सुद्धा तुम्हाला माहिती आहे प्रायमरी सेल, सेकंडरी सेल, प्रायमरी बॅटरी, सेकंडरी बॅटरीज, की जे सेल किंवा बॅटरी चार्जिंग करून पुन्हा यूज करता येत नाही. एकदा डिस्चार्ज झाली, चार्जिंग संपलं तर त्या डिस्कार्ड कराव्या लागतात, पुन्हा त्याचं चार्जिंग होत नाही. त्या बॅटरीजना आपण प्रायमरी बॅटरी किंवा सेल म्हणत होतो. एक्झाम्पल घड्याळमधलं सेल बघितलं होतं आपण. त्यानंतर सेकंडरी सेल किंवा सेकंडरी बॅटरीज तुम्हाला माहिती आहे. मोबाईलची बॅटरी माहिती आहे, घरामध्ये इन्व्हर्टरची बॅटरी माहिती आहे, टू व्हीलरमध्ये जी बॅटरी असते ती माहिती आहे. ती बॅटरी एकदा का डिस्चार्ज झाली तर तुम्ही पुन्हा ती चार्जिंग करून यूज करू शकता. त्याला आपण सेकंडरी बॅटरी म्हणतो. तर वेगवेगळे बॅटरीचे प्रकार जे आहेत, ड्राय सेल, निकेल कॅडमियम सेल, अल्कलाइन स्टोरेज सेल, हायड्रोजन ऑक्सिजन फ्युएल सेल, असे जे बॅटरीचे प्रकार आहेत ते या चॅप्टरमध्ये आपल्याला डिटेलमध्ये बघायचे आहे. त्यानंतर लास्ट टॉपिक आहे मेटल्स अलॉय अँड इन्सुलेटर. मेटल्स म्हणजे काय तर धातू. तुम्हाला वेगवेगळे धातू माहिती आहेत, सिल्वर, गोल्ड, प्लॅटिनम, कॉपर, आयर्न, ॲल्युमिनियम. त्यांच्या प्रॉपर्टीज आपण बघायच्या आहेत. अलॉय म्हणजे काय ते पण माहिती आहे तुम्हाला. अलॉय म्हणजे
होमोजिनियस मिक्सचर ऑफ 2 or more मेटल्स, तर 2 किंवा 2 पेक्षा जास्त मेटल्सचं मिक्सचर एकत्रित करायचं आहे, ते होमोजिनियस असणार आहे, त्याला आपण अलाय म्हणतो. तुम्हाला स्टील माहिती आहे, स्टेनलेस स्टील किंवा सोनारांचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे की त्यांनी दागिने बनवताना त्या सिल्वरमध्ये, गोल्डमध्ये कॉपरचा समावेश केलेला असतो, कारण की कॉपरमुळं त्या दागिन्यांना हार्डनेसपणा यावा, कठीणपणा यावा, म्हणून कॉपरचा त्याच्यामध्ये समावेश केलेला असतो. पण त्या ठिकाणी बनवलेले दागिने जे आहेत त्याच्यामध्ये गोल्ड एकीकडे आणि कॉपर एकीकडे आपल्याला बघायला मिळत नाही, तर दोन्ही त्या ठिकाणी आपल्याला ओळखून येत नाही, होमोजिनियस दिसते एकरूप. ते एका पार्टला गोल्ड आणि एकीकडे कॉपर असं दिसत नाही, त्याच्यामध्ये दोन्ही काय दिसते, एकरूप दिसते, की गोल्ड आहे की कॉपर आहे ओळखत नाही, त्याला आपण काय म्हणतो होमोजिनियस. तर असं 2 किंवा 2 पेक्षा जास्त धातूंचं मिश्रण करून जो होमोजिनियस प्रकारे नवीन धातू केला जातो त्याला आपण अलाय म्हणतो. इन्सुलेटर देखील माहिती आहे की असं मटेरियल विच कॅन प्रिव्हेंट द लॉस ऑफ हीट, इलेक्ट्रिसिटी और साऊंड, की हीट किंवा इलेक्ट्रिसिटी किंवा साऊंड पास होऊ देत नाही, थांबवून जाते, त्याला आपण इन्सुलेटर म्हणतो. इन्सुलेटरचे आपण प्रकार बघितले होते, थर्मोकॉल, ग्लासवूल, हे आपण मागील बेसिक सायन्समध्ये देखील आपण ते बघितलं होतं त्या ठिकाणी. त्यानंतर त्याच्यामध्येच टाईप्स ऑफ रबर देखील आहे, नॅचरल रबर, सिंथेटिक रबर, ठीक आहे, ते आपण डिटेलमध्ये त्या चॅप्टरमध्ये गेल्यानंतर बघू. आता आपण फर्स्ट चॅप्टरचा सिलेबस बघू या ठिकाणी. फर्स्ट टॉपिक आहे वॉटर ट्रीटमेंट अँड ॲनालिसिस, 12 मार्क्स आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट हार्डनेस, त्याच्यामध्ये सब पॉइंट बघूया, टाइप्स ऑफ हार्डनेस, टाइप्स ऑफ हार्डनेस, सोप सोल्यूशन मेथड, त्यानंतर EDTA मेथड, सेकंड आहे इफेक्ट ऑफ हॉट वॉटर इन बॉयलर्स, इफेक्ट ऑफ hot water in boilers, effect of hot water in boilers and prevention, boiler corrosion, त्यानंतर caustic embrittlement, priming and foaming, priming and foaming, scales and sludges, scales and sludges, scales and sludges. थर्ड पॉइंट आहे, तर हे पहिले 2 पॉइंट आपण बघतो या ठिकाणी. हार्डनेस, टाइप्स ऑफ हार्डनेस, पाण्याची
ठिकाणी आपण बघायचं आहे की हार्ड वॉटर म्हणजे काय, तर त्या पाण्याची साबणाबरोबर प्रक्रिया केली असताना त्याच्यामध्ये गुड लेदर तयार होत नाही, पण त्याच्यामध्ये व्हाईट प्रेसिपिटेट नावाचा कर्ड तयार होतो. व्हाईट प्रेसिपिटेट त्याला आपण हार्ड वॉटर म्हणतो. ज्यावेळी पाण्यामध्ये साबण मिक्स केला जातो त्यावेळी त्याच्यामध्ये फोम तयार होत नाही चांगल्या पद्धतीने, पण त्याच्यामध्ये पांढऱ्या कलरचा प्रेसिपिटेट तयार होतो, व्हाईट कर्ड, त्याला आपण हार्ड वॉटर म्हणतो. दुसरा प्रकार आहे सॉफ्ट वॉटर. सॉफ्ट वॉटर म्हणजे आपलं रेग्युलर दैनंदिन वॉटर आहे, तर त्याच्यामध्ये त्या पाण्याबरोबर साबणाची क्रिया केली असता गुड लेदर त्याच्यामध्ये तयार होतोय, फेस चांगला येतोय, पण व्हाईट कर्ड तयार होत नाही, पांढऱ्या कलरचा प्रेसिपिटेट तयार होत नाही, त्याला आपण सॉफ्ट वॉटर म्हणतो. ते त्याचे दोन प्रकार आहेत त्या ठिकाणी बघू. त्यानंतर सॉफ्ट सोल्युशन मेथड. आता पुन्हा त्याचे दोन प्रकार आहेत, टेम्पररी हार्डनेस, परमनंट हार्डनेस. तर सॉफ्ट सोल्युशन मेथडच्या आधारे आपण कुठल्या वॉटरचा टेम्पररी हार्डनेस आहे आणि कुठल्या वॉटरचा परमनंट हार्डनेस आहे हे आपण शोधून काढू शकतो. टेम्पररी हार्डनेस जर वॉटरचा असेल तर ते वॉटर आपण बॉईल करून त्याच्यामध्ये टेम्पररी हार्डनेस काढून टाकू शकतो. जे वॉटर परमनंट ज्याचा हार्डनेस आहे ते वॉटर आपण बॉइलिंग करून त्याचा हार्डनेस काढू शकत नाही, तर त्याच्यासाठी लाईम सोडा प्रोसेस आहे, जिओलाइट प्रोसेस आहे, आयन एक्सचेंज प्रोसेस आहे, परमोटिक प्रोसेस आहे. त्या प्रोसेसच्या आधारे हार्ड वॉटरचं रूपांतर आपण सॉफ्ट वॉटरमध्ये करू शकतो. त्यानंतर एडीटी मेथड. एडीटी म्हणजे काय, तर इथिलीन डायमाइन टेट्राएसिडिक ऍसिड, इथिलीन डायमाइन टेट्राएसिडिक ऍसिड, त्याला आपण एडीटी म्हणतो. या मेथडच्या आधारे आपण हार्डनेस काढू शकतो, की पाण्यामध्ये किती हार्डनेस आहे. हे तुम्हाला प्रॅक्टिकल देखील आहे की हार्ड वॉटर त्या पाण्यामध्ये किती पर्सेंटेज हार्डनेस आहे, तर ह्या मेथडनं आपण ते शोधू शकतो. त्यानंतर इफेक्ट ऑफ हार्ड वॉटर इन बॉयलर. आता कारखान्यामध्ये जे पाणी वापरलं जात आहे ते पाणी पहिल्यांदा टेस्ट केलं पाहिजे, हार्ड वॉटर आहे की सॉफ्ट वॉटर आहे. कारण जर त्या कारखान्यामध्ये हार्ड वॉटर वापरलं तर त्या ठिकाणी ते बॉयलर जे असणार कारखान्याचा त्या बॉयलरचं करोजन होणार आहे. ते थांबवण्यासाठी काय केलं पाहिजे, प्रिव्हेन्शन म्हणजे थांबवणे. त्यानंतर बॉयलर करोजन, बॉयलर त्या बॉयलरमध्ये जर ते पाणी हार्ड वॉटर वापरलं तर त्या बॉयलरचं काय होणार, करोजन होणार. ते त्या ठिकाणी बघायचं. कॉस्टिक एंटरटेनमेंट बघायचं आपल्याला, प्रायमिंग अँड फोमिंग हे देखील आपल्याला त्या डिटेलमध्ये बघायचं आहे. स्केल अँड स्लजेस हे सगळं कारखान्याच्या बॉयलरमध्ये जेव्हा पाणी आपण वापरतो, जर हार्ड वॉटर वापरलं तर त्या ठिकाणी बॉयलरचं करोजन होणार, कॉस्टिक एंटरटेनमेंट होणार आहे, प्रायमिंग अँड फोमिंग, स्केल अँड स्लजेस ह्या सर्वांचा इफेक्ट त्या कारखान्याच्या बॉयलरवरती होणार आहे. त्यामुळे कारखान्यामध्ये पाणी वापरण्याबद्दल त्या पाण्याची टेस्ट केली पाहिजे की ते हार्ड वॉटर आहे की सॉफ्ट वॉटर आहे. तर आपण तिसरा पॉईंट बघूया याच्यामधला. थर्ड पॉइंट आहे वॉटर सॉफ्टनिंग. वॉटर सॉफ्टनिंग याच्यामध्ये लाईम सोडा प्रोसेस, लाईम सोडा प्रोसेस, लाईम सोडा प्रोसेस. त्यानंतर त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, हॉट लाईम सोडा आणि कोल्ड लाईम सोडा प्रोसेस. हॉट लाईम सोडा अँड कोल्ड लाईम सोडा प्रोसेस. soda and lime soda process, zeolite process, zeolite process, zeolite process, त्यानंतर ion exchange process, ion exchange process,
एक्सचेंज and anion exchange. Cation exchange and anion exchange. त्यानंतर चौथा पॉइंट आहे म्युनिसिपल वॉटर ट्रीटमेंट. म्युनिसिपल वॉटर ट्रीटमेंट. म्युनिसिपल वॉटर ट्रीटमेंट. Sedimentation. Sedimentation. Coagulation. Coagulation. Filtration. Filtration. And sterilization. Sterilization. त्यानंतर पाचवा पॉइंट आहे वेस्ट वॉटर कॅरेक्टरिस्टिक्स. Waste water characteristics, BOD and COD. BOD and COD. Sewage treatment. Sewage treatment. Recycling of wastewater. Recycling of wastewater. त्यानंतर लास्ट पॉइंट आहे 6 नंबरचा desalination process by reverse osmosis. तर या ठिकाणी तिसरा पॉइंट आहे वॉटर सॉफ्टनिंग प्रोसेस. तुम्हाला आता वॉटरचे मी दोन प्रकार सांगितले होते, टेम्पररी हार्डनेस, परमनंट हार्डनेस. जो टेम्पररी हार्डनेस आहे पाण्यामध्ये तो हार्डनेस ते वॉटर ते पाणी बॉईल केल्यानंतर त्याच्यामधला हार्डनेस निघून जातो, त्याला आपण टेम्पररी हार्डनेस म्हणतो. पण जे हार्ड वॉटरमध्ये परमनंट जो हार्डनेस असणार आहे तो हार्डनेस पाणी बॉईल केल्यानंतर देखील निघून जात नाही. तर त्याच्यासाठी काही प्रोसेस वापरली जातात ती म्हणजे लाईम सोडा प्रोसेस. त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, हॉट लाईम सोडा अँड कोल्ड लाईम सोडा प्रोसेस. त्यानंतर जिओलाईट प्रोसेस त्याला आपण परमनंट प्रोसेस असे म्हणतो, दुसरं नाव आहे. आणि तिसरा प्रकार आहे त्याच्यामध्ये आयन एक्सचेंज प्रोसेस. आयन एक्सचेंज प्रोसेसमध्ये दोन प्रकार येतात, कॅटायन एक्सचेंज आणि एनायन एक्सचेंज. कॅटायन एक्सचेंज आणि आयन एक्सचेंज त्या पाण्यामध्ये जो हार्डनेस आहे परमनंट हार्डनेस आहे तो काढून टाकला जातो. त्यानंतर म्युनिसिपल वॉटर ट्रीटमेंट. 14 पॉइंट आहे म्युनिसिपल वॉटर ट्रीटमेंट की जे टाकाऊ वेस्ट पाणी आहे त्याच्यावरती उपचार केला जातो. तर प्रयोग त्याच्यावरती करून पाणी ते कारखान्यामध्ये पुन्हा रियूज करण्यासाठी वापर केला जातो किंवा गार्डनिंग बगीच्यामध्ये वगैरे पाणी वापरण्यासाठी त्याचा उपयोग होतो. तर सेडिमेंटेशन.
सेडिमेंटेशन म्हणजे काय, तर एखाद्या टँकमध्ये पाणी जे आहे इम्प्युअर वॉटर, अशुद्ध वॉटर जे आहे, म्युनिसिपल वॉटर, वेस्ट वॉटर, ते वॉटर काय करायचं आहे, टँकमध्ये स्टोरेज करायचं आहे. टँक स्थिर ठेवायचा. स्थिर ठेवल्यानंतर त्याच्यावरती जे सस्पेंडेड पार्टिकल्स आहेत, जे वरती तरंगणारे पार्टिकल्स म्हणजे इम्प्युरिटी, तर ती इम्प्युरिटी काय केली जाते, सेपरेट केली जाते, वरून काढून टाकली जाते. याला आपण सेडिमेंटेशन म्हणतो. त्यानंतर कोॲग्युलेशन. कोॲग्युलेशन म्हणजेच काय, तर त्या इम्प्युअर वॉटरमध्ये कोलायडल एकदम लहान साईजची जी इम्प्युरिटी असणार आहे, ती इम्प्युरिटी सर्वत्र पसरलेली असणार आहे. तर ती इम्प्युरिटी सर्व एका ठिकाणी यावी म्हणून त्याच्यामध्ये कोॲग्युलेटिंग एजंट केमिकल त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. ते केमिकल मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये जी इम्प्युरिटी आहे, ती इम्प्युरिटी सर्व इम्प्युरिटी एकत्र येईल आणि एका ठिकाणी साचल्यानंतर तुम्ही ती सेपरेट करू शकता. त्याला आपण कोॲग्युलेशन असे म्हणतो. त्यानंतर फिल्ट्रेशन. फिल्ट्रेशन तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तुमच्या घरी प्युरिट असेल किंवा फिल्टर असेल, त्यावर समजेल की फिल्ट्रेशन म्हणजे काय असणार आहे. तर त्या वेगवेगळ्या फिल्ट्रेशनचे प्रोसेस आहेत, त्याच्यामधून ते पाणी इम्प्युअर वॉटर जे आहे ते शुद्ध केलं जातं. लास्ट स्टिरायझेशन. स्टिरायझेशन म्हणजेच ह्या सगळ्या प्रोसेस करून देखील काही जंतू जे आहेत, जे आपल्या शरीराला अपायकारक आहेत, त्याच्यापासून आपल्याला टायफॉइड वगैरे वेगवेगळे आजार होऊ शकतात, तर कॉलरा वगैरे होऊ शकतो. तर ते जे जर्म्स आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम्स वगैरे छोटे छोटे जंतू, की ते या प्रोसेसमध्ये रिमूव्ह होत नाही. त्यांना ते मारण्यासाठी वेगवेगळ्या प्रोसेस आहे. स्टेलायझेशन, ब्लिचिंग पावडर, क्लोरीन पावडर किंवा ओझोनेशन, या प्रोसेस आपण त्या ठिकाणी बघायचे. त्यानंतर वेस्ट वॉटर कॅरेक्टरिस्टिक्स. जे वेस्ट म्हणजे टाकाऊ पाणी, त्या टाकाऊ पाण्याचे वैशिष्ट्य काय असणार आहे ते त्या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर बीओडी. बीओडी म्हणजे बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड अँड सीओडी. सीओडी म्हणजे केमिकल ऑक्सिजन डिमांड, ते आपण त्या ठिकाणी बघायचं आहे. त्यानंतर सिवेज ट्रीटमेंट, ते पण आपण त्या ठिकाणी बघायचं आहे. वेस्ट वॉटरवरती ट्रीटमेंट कशा पद्धतीने करायचं आहे ते टेक्निक बघू. त्यानंतर रिसायकलिंग ऑफ वेस्ट वॉटर. रिसायकलिंग म्हणजे वेस्ट वॉटर आहे ते पुन्हा वापरात कसं आणायचं, त्या ठिकाणी आपण बघायचं आहे. लास्ट पॉईंट आहे डिसॅलिनेशन प्रोसेस बाय रिव्हर्स ऑस्मॉसिस. हे आपल्याला नेक्स्ट लेक्चरला डिटेलमध्ये बघायचं आहे. सेकंड टॉपिक आहे आता आपला. तर आता काय करा की केमिस्ट्री विषयासाठी सेपरेट एक वही घाला तुम्ही. बेसिक सायन्सला जशी वही घातली होती केमिस्ट्रीसाठी, तशीच नवीन वही ॲप्लाइड सायन्स सब्जेक्टसाठी घाला. तुम्हाला जे लेक्चर मिळतात तुमच्या ग्रुपवरती येतील रेकॉर्ड केलेले लेक्चर्स, तुम्ही त्याच्यामध्ये ज्या नोट्स आहेत त्या नोट्स सगळ्या तुम्ही त्या वहीमध्ये नोट डाऊन करत जावा ज्या ठिकाणी. तर काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकताय. सेकंड टॉपिक आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री अँड बॅटरीज. इलेक्ट्रोकेमिस्ट्री अँड बॅटरीज त्याच्यासाठी 14 मार्क्स. त्याच्यामध्ये आपण काय काय बघू. इलेक्ट्रिकल कंडक्टन्स इन मेटल्स, इलेक्ट्रिकल कंडक्टन्स इन मेटल्स. त्यानंतर इलेक्ट्रोलाइट्स,
इलेक्ट्रोलाइट्स, त्यानंतर स्पेसिफिक कंडक्टन्स, स्पेसिफिक कंडक्टन्स, त्यानंतर इक्विव्हॅलेंट कंडक्टन्स, इक्विव्हॅलेंट कंडक्टन्स, त्यानंतर सेल कॉन्स्टंट, सेल कॉन्स्टंट, सेकंड आहे कंडक्टन्स, कंडक्टन्स, नेचर ऑफ सोल्यूट, the nature of solvent, nature of solvent, nature of solvent, then the temperature, temperature, last time concentration or dilution, तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल कंडक्टन्स इन मेटल्स अँड इलेक्ट्रोलाइट्स, इलेक्ट्रोलाइट मध्ये तुम्हाला त्यानंतर स्पेसिफिक कंडक्टन्स, इक्विव्हॅलेंट कंडक्टन्स अँड सेल कॉन्स्टंट हे बघायचं आहे. त्यानंतर कंडक्टन्स मध्ये कंडक्टन्स वरती परिणाम करणारे कोणकोणते घटक आहेत तर नेचर ऑफ सोल्यूट, नेचर ऑफ सॉल्व्हंट, टेम्परेचर, कॉन्सन्ट्रेशन ऑर डायल्यूशन हे आपण डिटेल मध्ये बघायचं. जसं डिग्री ऑफ आयनायझेशन, फॅक्टर्स अफेक्टिंग डिग्री ऑफ आयनायझेशन मध्ये आपण बघितलं होतं की नेचर ऑफ सोल्यूट, नेचर ऑफ सॉल्व्हंट, टेम्परेचर, कॉन्सन्ट्रेशन, तसंच सेम या ठिकाणी आपल्याला बघायचं. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रोड्स, इलेक्ट्रोड्स याच्यामध्ये हायड्रोजन इलेक्ट्रोड, हायड्रोजन इलेक्ट्रोड, त्यानंतर कॅलोमेल इलेक्ट्रोड, कॅलोमेल इलेक्ट्रोड and glass electrode, glass इलेक्ट्रोडचे तीन प्रकार आहेत. हायड्रोजन इलेक्ट्रोड आहे, कॅलोमेल इलेक्ट्रोड आहे, ग्लास इलेक्ट्रोड आहे. तर तुम्ही ग्लास इलेक्ट्रोड गेलाय केमिस्ट्री लॅबमध्ये पीएच मेजर करण्यासाठी पीएच मीटर जो जोडलेला आहे तो ग्लास इलेक्ट्रोड आहे. तर हे वेगवेगळे इलेक्ट्रोडचे प्रकार आहेत, आपण डिटेलमध्ये त्या ठिकाणी बघायचे. त्यानंतर कंडक्टोमेट्रिक टायट्रेशन, कंडक्टोमेट्रिक टायट्रेशन त्याच्यामध्ये ॲसिड बेस टायट्रेशन, त्याच्यामध्ये चार प्रकार आहेत. स्ट्रॉंग ॲसिड, स्ट्रॉंग बेस, वीक ॲसिड, वीक बेस. त्यांचे टायट्रेशन जे आहे त्याला आपण कंडक्टोमेट्रिक टायट्रेशन म्हणतो. तर तुम्ही ब्युरेट, पिपेट वगैरे बघितले आहेत केमिस्ट्री लॅबमध्ये. तर त्या ब्युरेटमध्ये ॲसिड करायचा आहे, कोणीकर फ्लास्कमध्ये बेस घ्यायचा आहे, त्याचं टायट्रेशन करायचं आहे. या ठिकाणी आपण डिटेलमध्ये ते बघायचं आहे की त्याच्यामध्ये काय इफेक्ट होतो, त्याचा रिडिंग किती येते किंवा काय हे बघू आपण त्या ठिकाणी. त्यानंतर लास्ट पॉईंट आहे त्याच्यामध्ये पाचवा पॉईंट batteries, batteries
त्याच्यामध्ये आहे ड्राय सेल, आपण प्रायमरी सेल मध्ये बघू. त्यात अल्कलाइन बॅटरी, त्यानंतर लेड ऍसिड स्टोरेज सेल, लेड ऍसिड स्टोरेज सेल, लेड ऍसिड स्टोरेज सेल. निकेल कैडमियम बैटरी, निकेल कैडमियम बैटरी. H2O2 fuel cell, H2O2 fuel cell. त्यानंतर लिथियम आयन बॅटरी, लिथियम आयन बॅटरी. बॅटरी मध्ये ड्राय सेल मध्ये अल्कलाइन बॅटरी आहे, लेड ऍसिड स्टोरेज सेल आहे, निकेल कैडमियम बॅटरी आहे, हायड्रोजन ऑक्सिजन फ्युएल सेल आहे, लिथियम आयन बॅटरी. असे बॅटरीचे प्रकार आहेत. प्रायमरी सेल, सेकंडरी सेलच्या आधारे. तर ते आपण त्या ठिकाणी डिटेलमध्ये बघू. ठीक आहे. तिसऱ्या चॅप्टरचे जे पॉइंट्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघू.